दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून यावेळी तालुक्यातील मूलभूत सुविधा, ग्रामस्थांच्या समस्या तसेच सामाजिक प्रश्न अधिकारी वर्गासमोर मांडण्यात येऊन याबाबत चर्चा विनिमय करण्यात आला। यावेळी किमान 1 ते 1.5 तास वाहतूक ठप्प झाली होती। मोर्चामधील किसान सभेदरम्यान प्रमुख पदाधिकारी यांनी तहसीलदार मुकेश कांबळे, गट विकास अधिकारी भास्कर रेंगटे आदींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देत मागण्या मान्य करण्याचे हितगुज करत मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे निर्देश दिले आहेत। यावेळी किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले। या प्रसंगी किसान सभेचे किसन गुजर, देविदास वाघ, अप्पा वटाणे, रमेश चौधरी, श्रीराम पवार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी। लाखो घरकुल आले, हजारो घरकुल आले। घरकुलांच्या संदर्भात कामाच्या संदर्भात इथल्या व्हिडिओ साहेबांचा सत्कार झाला, आपणही त्यांचा सत्कार केला, आभार धन्यवाद केले। परंतु साहेब डोळे उघडून बघा, शासनाने सांगितलेलं आहे का बाबा रे, गायरानावर जे राहतात, घरे बांधून राहतात, त्यांच्या कायमस्वरूपी नावावर झालं पाहिजे। हा कायदा असताना सुद्धा त्याची चौकशी करायला मात्र एखाद्या ठेकेदाराने जर सांगितलं साहेब असं काम झालंय, तुम्ही तात्काळ या, कारण त्यांना टेबला खालून कमिशन मिळतं, 10% कमिशन मिळतंय। तात्काळ तो अधिकारी च्या संदर्भातला असेल, पंचायत समितीच्या संदर्भात त्या ठिकाणी जाता, खोटं नाटं माप तयार पोहोचून देतोय आणि त्या ठेकेदाराला पोचण्याचं काम इथली पंचायत समितीच्या नाही घेऊन त्याच्यावर 100% कारवाई करण्यात येईल। तुमचा कागदच नाही। साहेबांनी सांगितलं की काही अपात्र दावे शिफारस करून वर पाठवलेले आहेत, ते किती दावे आहेत त्यांची यादी जर मिळाली तर बरं राहील, म्हणजे आम्हाला पाठपुरावा करता येईल। जे दाव्यांच्या बाबतीत फेर चौकशी आता तुम्ही करू शकत नाही। आज महाराष्ट्र पक्ष आणि किसान सभेच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर जो मोर्चा आहे, दिंडोरी तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून बांधकाम विभाग हा ठेकेदारांच्या इशाऱ्यावर चालतो। कारण ठेकेदार जे काम करतात अपुरे काम करतात, परंतु पंचायत समितीचे डेप्युटी इंजिनियर असतील, बाकीचे इंजिनियर असतील, त्यांच्या सांगण्यानुसार बिलं काढतात आणि ते परस्पर दोघांमध्ये आपसात वाटून घेतात। असं भोंगळ कारभार या दिंडोरी तालुक्यामध्ये चाललं आहे। व्हिडिओ साहेबांचं त्याच्यावर अजिबातही प्रेशर नाही, दबाव नाही आणि त्याच पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये सुद्धा 1 वर्षापर्यंत साधे वारसा हक्काच्या नोंदीसुद्धा पडती नाही। या माध्यमातून सर्व तालुक्यामध्ये आरोग्याच्या माध्यमातून नानाशीसारख्या अतिदुर्गम भागामध्ये एकही डॉक्टर नाही, डॉक्टरची बदली झाल्यानंतर तर शिपाई नाही, डॉक्टर नाही, अशी बिकट परिस्थिती आरोग्याच्याही माध्यमातून दिंडोरी तालुक्यामध्ये झालेले आहेत। हे अनेक प्रश्न घेऊन जलजीवनचे प्रश्न आहे, जलजीवनच्या संदर्भात अपूर्ण कामं टाकून बिलं काढून घेतलेले आहे ठेकेदारांनी। याच्यावर सुद्धा पंचायत समितीच्या इंजिनियरचा वर आक्षेप असल्याने हे सर्व कामं आहेत, हे तात्काळच दुरुस्ती करून जनतेला उपलब्ध करून पाणी उपलब्ध करून द्यावा, सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा मोर्चा आहे। आज या मोर्चाच्या माध्यमातून इथले अधिकारी काय उत्तर देतात ते बघू आणि भविष्य काळामध्ये येत्या काळामध्ये कलेक्टर ऑफिसवर ह्याच मागण्या घेऊन किसान सभेच्या माध्यमातून जिल्हाभरातून मोर्चाचं आयोजन केलं जाईल।